भामाठाण येथील गावठाण वाटपाचा प्रश्न न सुटल्यानं तहसील कार्यालयासमोर उपोषण. भामाठाण गावचे जुने गावठाण पूर नियंत्रण रेषेच्या आत येत असल्यानं शासनानं दिनांक 14/3/1972 साली नवीन गावठाणसाठी गट नंबर 39/1/1 मध्ये क्षेत्र 14.45 हे आर संपादित केलं होतं. सर्व प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थी यादी तयार केली गेली होती. फक्त वाटप केलं गेलं नाही आणि म्हणून गावातील बेघर कुटुंबांना घरकुल देता आलं नाही. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई शबरी मोदी आवास योजना इत्यादी योजनेअंतर्गत घरकुलाचे 100 प्रस्ताव मंजूर असून देखील फक्त जागा नावावर नसल्यामुळे घरकुल बांधता आलं नाही. भामाठाण गावच्या गावठाण वाटपाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित पडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नसल्यामुळे गावातील नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. म्हणून गावातील सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग न घेता येणाऱ्या सर्व निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात काही समस्या उद्भवल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असंही निवेदनात म्हटलं आहे. यावेळी भामाठाण गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. प्रतिनिधी राजू काजीसह मुनीर सय्यद. 17 जानेवारी 2024 आज सर्व भामाठाण येथील जे लाभधारक लोक आहे ते आज इथं उपोषणाला बसलेलं आहे. 1972ला गावठाण भामाठाणला मिळालं, परंतु ते अद्याप ग्रामपंचायतीच्या नावावर न झाल्यामुळं ते गावठाणचं लाभार्थ्यांना आपल्याला वाटप करता येईना आणि ते वाटप न केल्यामुळं लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ काय मिळाला. तेव्हा आम्ही वेळोवेळी कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय यांच्याशी अनेक वेळा आम्ही संपर्क करून गावठाण वाटपासाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु महसूलच्या हलगर्जीपणामुळं अद्याप येथे गावठाण आपलं वाटप झालेलं नाही. ते जर गावठाणचं वाटप लाभार्थ्यांना झालं तर प्रत्येकाचा मार्ग मोकळा होईल आणि प्रत्येकाला आपल्याला घरकुल देता येईल. तेव्हा आम्ही आज उपोषणाला ठाम आहे. तरी महसूल खात्याने लवकरात लवकर गावठाण ग्रामपंचायत नावावर वर्ग करून सर्व लाभधारकांना त्याचं वाटप झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्ही सर्व भामाठाण ग्रामस्थ आज तहसील कार्यालय श्रीरामपूरच्या समोर आमर उपोषणासाठी बसलेलो आहे. आमची एकच मागणी आहे. ज्या भामाठाण ग्रामपंचायत गावठाण हे ग्रामपंचायतच्या नावावर नाही आणि त्याचं वाटप होऊ शकत नाही आणि त्या वाटप न झाल्यामुळे ग्रामपंचायत नावावर नसल्यामुळे त्या ठिकाणी आमचे गोरगरिबाची घरकुलं करता येत नाही, त्याची बिले मंजूर होत नाही, ती निघत नाही. त्यासाठी पावसाळ्यामध्ये अनेक आम्हाला घरकुलं सारे खराब झालेले, पहिले घरं पत्र्याचे घरं गळत आहेत. आता तिथे येऊन जर तुम्ही परिस्थिती पाहिली, घरं सारे उरलेले आहे, साऱ्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरतं. अशा हालाकीच्या परिस्थितीला आम्हा सर्वांना तोंड द्यावं लागतं. त्यासाठी शासनाने आमचा जो मागणी आहे गावठाण वाटपाची त्याला त्वरित मंजुरी द्यावी. याआधीही आम्ही ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलनं केली, वेळोवेळी तहसीलदार साहेबांना भेटलो तर आम्हाला चाल ढकलीची उत्तरं भेटली. यामध्ये आता आम्ही नामदार विखे साहेब महसूल मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे. सर्व स्तरावर निवेदन देऊन आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. आमचा हा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर यापुढे आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू आणि यावर आत्ता आम्ही ठाम आहोत की आम्हाला जर हा विषय आज तहसीलदार साहेबांनी मार्गी लावून नाही दिला तर आम्ही अमर उपोषण सोडणार नाही. आम्ही याच ठिकाणी बसून राहणार आहोत. यावर आम्ही ठाम आहोत. आज दिनांक 17 जानेवारी आम्ही सर्व ग्रामस्थ भामाठाण आज रामपूर तहसीलला अमरण उपोषणासाठी बसलो आहे. आमचा गावठाणचा प्रश्न 40-50 वर्षापासून प्रलंबित आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे आमच्या जे वार्ड नंबर 3 मधील ज्या ST, SC, OBC जे लोक राहतात त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांचे छपराचे घरं ऊन वाऱ्यामध्ये खूप दयनीय अवस्था झाली आहे. या सरकारच्या निष्क्रियतेमुळे आम्हाला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे, तरी सरकारला जाग येत नाही. आमच्या गावातील सरपंच व ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळे
आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवले की जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही, त्यामुळं आम्ही आमच्या महिला ग्रामस्थ श्रामपूर तहसीलला आमरण उपोषण करत आहोत व आम्ही आमच्या जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत. जय हिंद, धन्यवाद.